या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। मी श्रीकृष्ण अण्णा शंकर घंटे, आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव। आज इथे जिल्हा परिषद शाळा मनगोळी येथे काही आमच्या गावातील विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्यामुळे इथं त्यांच्या अभिनंदनासाठी आलं असता खूप आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। तसंच की आमच्यातले पदाधिकारी बडे साहेब असतील, हत्तीकर साहेब असतील, यांनी त्यांना इथल्या शिक्षकांनी खूप मोलाचं काम करून ह्या विद्यार्थ्यांना घडवलं आणि केंद्रीय स्तरापर्यंत नेलं। असंच पुढे तालुका स्तरावर असो, जिल्हा स्तरावर असो किंवा राज्यावर असो, असं पुढे पुढे ह्या विद्यार्थ्यांना नेण्याचं काम करावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं, ही मी मनोमनी त्यांना सदिच्छा दिली आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। कारण सर तुम्ही आहे ते पहिली ते चौथीपर्यंत ज्या शाळेमध्ये शिकलात, कारण ज्ञानार्जन तुम्ही म्हणजे अध्यापनाचं धडे घेतले, त्यावेळेच्या शिक्षणाने आता शिक्षणामध्ये काय फरक वाटतो? त्यावेळेच्या शिक्षणात बऱ्यापैकी असं शिक्षण होतं, पण आता खूप डिजिटल झाल्यामुळं आताच्या मुलांना त्या पद्धतीने शिक्षण देऊन त्यांचं आहार म्हणजे आहार व त्यांचं शारीरिक हे करून घेणं ते तेवढंच निकडीचं आहे। त्यामुळे त्या पद्धतीने त्यांचं करून घेतलं, हे आनंदाची गोष्ट आहे आणि इथले शिक्षक ते कष्ट घेतात आणि त्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं। कांतीलाल गोरण्णा गुमतापुरे, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनगोळी। आमच्या शाळेमध्ये आज सकाळी काल गुंजेगाव या ठिकाणी पार पडलेल्या केंद्रस्तरीय सांघिक व वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील चिमुकल्यांनी जो घवघवीत यश मिळवला, तर त्याचं एक कौतुकास्पद समारंभ आमच्या शाळेमध्ये सकाळी घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्रीयुत लाडले मशाक शेख, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण घंटे, आरोग्य सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष समाधान घंटे, शाळेचे उपाध्यक्ष श्रीयुत हातेकर हे उपस्थित होते। उपस्थितांच्या हस्ते चिमुकल्या मुलांचं अगदी मनापासून कौतुक करण्यात आलं आणि या खेळामध्ये आमच्या शाळेतील मोठ्या गटामध्ये, लहान गटामध्ये खो खो, कबड्डी, लंगडी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। त्याचप्रमाणे वैयक्तिक खेळामध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, त्याचप्रमाणे बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्याने अगदी मोठ्या प्रमाणामध्ये चमक दाखवली आणि त्या सर्व मुलांचं कोड कौतुक येथील प्रमुख उपस्थित मंडळींनी केली आणि श्रीयुत श्रीकृष्ण घंटे यांनी अगदी मुलांना प्रोत्साहनपर 2 मोलाचे मार्गदर्शनपर बोलले। त्याचप्रमाणे आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीयुत नारायण घंटे, प्रधान न्यूज चॅनल यांनी सुद्धा मुलांचं कौतुक केलं आणि ही बातमी किंवा आजचा या ठिकाणी आम्ही घेतलेला छोटासा कार्यक्रम प्रसिद्ध करण्याचं आश्वासन दिलं आणि आजचा कार्यक्रम चहापानानं या ठिकाणी संपवण्यात आला। आणि त्याचप्रमाणे या चिमुकल्यांना त्या तिथपर्यंत मजल मारण्यासाठी आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, क्रीडा शिक्षक श्रीयुत मेत्रे सर, श्रीयुत कांबळे सर, श्रीयुत डपळे सर, श्रीयुत शिंदे सर, श्रीयुत साबळे सर, या सर्वांनी अगदी मनापासून मोलाचं अगदी मनापासून मार्गदर्शन केलं आणि त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षकाची भूमिका महत्त्वाची श्रीयुत मैत्रे सर आणि कांबळे सर यांनी त्या खेळातील अगदी बारकावे, अगदी छोटे नियम बारकावे अगदी त्यांना समजावून सांगितल्यामुळं हे यश संपादन करण्यास आम्हाला अगदी त्यांचं मोलाचं सहकार्य लाभले। आणि यापुढे आमचे हे विजयी संघ सगळे वैयक्तिक, सांघिक, आता केंद्र स्तरावर विजय संपादन केलेले बीट स्तरावर या स्पर्धा संभाव्य तारखेनुसार होणार आहेत आणि त्यासाठी आमचे शिक्षक, आम्ही ग्रामस्थ सगळेच मिळून अगदी मनापासून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तोही विजय खेचून निश्चितच आणू अशी मी ग्वाही देतो। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर,
परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.